झी 24 तास एक पाऊल पुढे। पुन्हा एकदा स्वागत जागर बोली भाषेचा मध्ये। प्रेक्षकांनो, सर्वांना दंडा होता जागर बोली भाषेचा। या आपल्या आजच्या बातमीपत्रात आपण जागर करणार आहोत संगमेश्वरी भाषेचा। थोडीशी शिवराल पण प्रेमल मालवणी भाषेसारखा गोडवा असलेली ही संगमेश्वरी। रत्नागिरीतले 70% लोक ही भाषा बोलतात। संभाजी महाराजांना याच संगमेश्वरात अटक झालेली असल्याने या गावाला विशेष महत्त्व आहे। अशा या संगमेश्वरी भाषेविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत या भाषेचे अभ्यासक मनोहर पराडकर, आनंद बोंद्रे। संगमेश्वरी बोली म्हणजेच कोकणातल्या चिपळूण, राजापूर आणि संगमेश्वर भागात बोलली जाणारी बोली। कुणबी समाज ही बोली मोठ्या प्रमाणावर बोलतो आणि त्यातही विविध भागात हिच्या उच्चारणात फरक आढळतो। या बोलीत जोडाक्षर फोड करून उच्चारली जातात आणि त्याच्या विशिष्ट हेलामुळे या भाषेचा असा गोडवाही आहे। साधारण चिपळूण पासून तुम्ही रत्नागिरी, राजापूर वगैरे ह्या टापूत आलात तर तिथे एक वेगळ्या प्रकारची भाषा बोलली जाते। ह्या परिसरातले जे लोक आहेत, गरीब लोक आहेत, कष्टाळू लोक आहेत आणि फार प्रेमळ लोक आहेत, त्यांची जी भाषा आहे तिला संगमेश्वरी बोली म्हणून नाव प्राप्त झाले। जाकडीवाले, खेळेवाले, जातीवरची गाणी म्हणणारे लोक परंपरेनं हे म्हणत आलेले आणि हे गात आलेले आहेत, ही भाषा बोलत आलेले आहेत। या भाषेत एक गोडवा आहे, या भाषेत एक वेगळा खुमासदारपणा आहे। एखादा आपण असं बघूया की मातीत मती मिसळली असता मोती पिकतात असं म्हणायचं असेल तसं म्हटलं जातं। ज्याला मातीत जर तुम्ही थोडीशी जर आपली बुद्धी घातली ना तर काय पिकेल, अकरीत मरणाच्या बाहेर व्यापट पिकेल, तुम्हाला ठाव नाही आहे। जरा थोडासा हेल काढून, थोडासा यचा उच्चार अधिक करून ही भाषा जास्त बोलली जाते। झी 24 तास एक पाऊल पुढे।